काही दिवसांपासून भारतीय बाजारांमध्ये FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांचा खूप मोठ्या प्रमाणात खरेदी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आणि ही खरेदी कधी होतीये? 2 एप्रिल रोजी ट्रम्प हे रेसिप्रोकल टॅरिफ लावणार आहे। हे माहीत असून सुद्धा भारतीय बाजारांमध्ये FII कडून खूप मोठ्या प्रमाणात खरेदी होत असताना आपल्याला पाहायला मिळते। भारतीय बाजारात एकूणच खूप मोठ्या प्रमाणात करेक्शन आपल्याला पाहायला मिळालं। हे करेक्शन ही मंदी नसून ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही। भारतीय बाजार 2025 मध्ये कदाचित आपल्याला निफ्टीवरती एक ऑल टाइम हाय पाहायला मिळू शकतो। न भूतो न भविष्यती अशा प्रकारची तेजी आपल्याला भारतीय बाजारामध्ये पाहायला मिळू शकते। आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं जे काही टार्गेट आहे $10 ट्रिलियन इकॉनॉमीचं 2047 पर्यंत, हे आपल्याला त्याच्या अगोदरच साध्य होत असताना पाहायला मिळू शकतं। आणि याचा एकूणच कारण आहे ट्रम्प टॅरिफ। नमस्ते, मी शरद, चार्टर्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अमेरिकेत मंदी आणि भारताला सुवर्ण संधी या प्रकारच्या थंबनेल पाहून जर आपण व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। अमेरिकेतील एकूणच परिस्थिती, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जाणारा टॅरिफचा वापर आणि यामुळे इतर देशांच्या अर्थव्यवस्थांवरती होणारा परिणाम, त्यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये होणारा परिणाम याविषयी या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत। ट्रम्प टॅरिफ यांचा किंवा या गोष्टीचा एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होऊ शकतो? ट्रम्प टॅरिफ हा जो विषय आहे, या विषयामुळे भारताच्या प्रगतीचा एक रोडमॅप तयार होत आहे का? अशा प्रकारचा जो काही विषय आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्या अगोदर ट्रम्प टॅरिफ म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया, किंवा टॅरिफ म्हणजे काय या गोष्टी आपण समजून घेऊयात। टॅरिफ म्हणजेच काय? इतर देशांमधून जो माल आपण आयात करतो त्या आयातीवरती जो कर लावला जातो, कस्टम ड्युटी ज्याला असं म्हणतात, त्यालाच टॅरिफ असं म्हणतात। या टॅरिफचा वापर कशासाठी केला जातो? टॅरिफ हे 2 प्रकारे लावले जातात, इम्पोर्ट टॅरिफ आणि एक्सपोर्ट टॅरिफ। इम्पोर्ट म्हणजेच इतर देशांमधून ज्या गोष्टी आपण आयात करतो अशा आयातीवर लावला जाणारा टॅरिफ म्हणजे इम्पोर्ट टॅरिफ। आणि म्हणजेच काय तर इतर देशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरती कर लावणं। असं का केलं जातं? तर याची काही कारणं असतात, जे की सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होत असताना पाहायला मिळतोय। इतर देशांमधून अमेरिकेमध्ये आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरती मोठ्या प्रमाणात कर लावणं हा ट्रम्प यांचा एकूणच उद्देश दिसून येतो। इम्पोर्ट केल्या जाणाऱ्या वस्तूंवरती कर लावल्यामुळं एक पहिली गोष्ट, देशांतर्गत जे उत्पादन होतं किंवा त्या देशातील ज्या कंपन्या आहेत, डोमेस्टिक कंपन्या किंवा डोमेस्टिक जे उद्योग आहेत, त्या उद्योगांच्या मालाला एकूणच इतर बाजारपेठांमध्ये अतिरिक्त मागणी निर्माण करणं। कारण आयातीवर कर लावल्यामुळं इतर देशांच्या ज्या वस्तू आपण आयात करतो त्या महाग होतात आणि त्या तुलनेत देशी वस्तू स्वस्त होतात आणि त्याचा एकूणच एक्सपोर्टवरती परिणाम होतो, एक्सपोर्ट वाढतो। त्यासोबतच देशी बाजारामध्ये त्या देशाच्या एकूणच वस्तूंना मागणी निर्माण होते आणि त्या देशातील उद्योगांना चालना मिळते, त्यांचे प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढत जाते, एकूणच रोजगार वाढत जातो आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळत जाते। त्याचा अजून एक असा परिणाम पाहायला मिळतो, किंवा इम्पोर्ट टॅरिफ का लावलं जातं तर त्या माध्यमातून एखाद्या देशामध्ये जर वस्तू आयात केल्या जात असतील तर त्या आयातीवर लावलेला अतिरिक्त कर हा गव्हर्नमेंटच्या एकूणच जे काही प्रॉफिट आहे किंवा गव्हर्नमेंटला जो एकूण कर मिळतो त्या करांमध्ये वाढ होते आणि त्याचा फायदा त्या देशांच्या सरकारांना मिळत असताना पाहायला मिळतो। म्हणजेच गव्हर्नमेंटचं उत्पन्न वाढत जातं। तर हा जो विषय आहे तो आहे इम्पोर्ट टॅरिफवरती। इम्पोर्ट टॅरिफचे असे आपल्याला काही फायदे पाहायला मिळतात। एक्सपोर्ट टॅरिफ, एक्सपोर्ट केल्या जाणाऱ्या वस्तूंवरती सुद्धा कर लावला जातो। म्हणजे आपण
ॲज अ भारत म्हणून जर काही गोष्टी एक्सपोर्ट करत असो तर त्याच्यावरती ज्यावेळेस एक्सपोर्ट टॅक्स वाढवला जातो, त्यामधून तो का वाढवला जातो तर देशी बाजारामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये एकूणच वस्तूंची मागणी वाढत असताना जर एक्सपोर्ट सुद्धा वाढत गेलं तर वस्तू आणि त्या सेवांच्या किमतींमध्ये वाढ होत जाते. या किमती स्थिर ठेवण्यासाठी एक्सपोर्टवरती टॅरिफ लावलं जातं आणि एकूणच वस्तूंच्या किमती या त्यामुळं कमी होतात किंवा स्थिर राहतात असं आपल्याला पाहायला मिळतं. तर आता जो काही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ लावण्याचा विचार चालू आहे किंवा त्या प्रकारची पावलं ते उचलताना दिसून येत आहेत, त्याचा एकूणच परिणाम असा आहे किंवा त्यांची त्यामधून एकूणच अपेक्षा अशा प्रकारची आहे की ज्या काही वस्तू अमेरिकेमध्ये आयात केल्या जातात बाहेरच्या देशांमधून, त्यामुळं अमेरिकन बाजारामधील किंवा अमेरिकन अर्थव्यवस्थेमधील उद्योगांना त्याचा तोटा सहन करावा लागतो आणि हा तोटा सहन करायला लागू नये त्यासोबतच इतर देश हे अमेरिकेमध्ये इतर देशांनी अमेरिकेमध्ये गुंतवणूक करावी, त्या ठिकाणी प्रोडक्शन करावं आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या जी काही बेरोजगारी आहे ती कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अशा प्रकारचा एक उद्देश ट्रम्प यांच्या एकूणच या टॅरिफ मधून पाहायला मिळतो. तशा प्रकारची पावलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उचललेली देखील आहेत. चायना, मेक्सिको, कॅनडा, युरोपियन युनियन या देशांवरती त्यांनी जो काही इम्पोर्ट टॅरिफ आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये लागू केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ट्रम्प टॅरिफचा परिणाम काय होऊ शकतो तर या देशांमधून ज्या ज्या वस्तू अमेरिकेमध्ये आयात केल्या जात आहेत त्या वस्तूंची एकूणच किंमत वाढत असताना आपल्याला पाहायला मिळू शकते आणि वस्तूंची किंमत म्हणजे आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमत ज्यावेळेस वाढते त्यावेळेस त्या तुलनेमध्ये त्या ठिकाणच्या म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तूंना मागणी वाढून किंवा त्या ठिकाणी एकूणच उद्योगांचे प्रोडक्शन वाढत जाऊन त्याचा फायदा अमेरिकन उद्योगांना मिळू शकतो. अशा प्रकारचा एक कयास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टॅरिफच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. परंतु एकूण जर विचार केला तर अमेरिकन इकॉनॉमी ही सर्व्हिस बेस्ड इकॉनॉमी म्हणजे सेवा पुरवणारी इकॉनॉमी आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं अस्तित्व अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय कमी प्रमाणात पाहायला मिळतं आणि त्याचाच हा एकूण परिणाम आहे की अमेरिका खूप मोठ्या प्रमाणात वस्तू आयात करत असते. या आयातीवरती जो काही एक प्रकारे टॅरिफच्या माध्यमातून ती आयात कमी करणं आणि देशी उद्योगांना चालना देणं, त्यातून रोजगार निर्मिती करणं हा जो एक ट्रम्प यांचा प्लॅन आहे या टॅरिफच्या माध्यमातून तो आपल्याला ट्रम्प या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु अमेरिकन अर्थव्यवस्था जसं आपण म्हटलं की ही एकूणच सर्व्हिस बेस्ड इकॉनॉमी आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं अस्तित्व हे खूप कमी प्रमाणात आपल्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतं. एकूणच त्या ठिकाणच्या लोकांचा जो काही वेजेस आपण ज्याला म्हणतो म्हणजेच पगार, तर तो अतिरिक्त आहे किंवा खूप जास्त आहे एकूण देशांच्या इतर देशांच्या तुलनेमध्ये. म्हणजेच ज्या गोष्टी अमेरिकेमध्ये ज्या वस्तू अमेरिकेमध्ये तयार करायला जेवढा पैसा खर्च होतो त्यापेक्षा खूप कमी पैसा हा इतर देशांमध्ये त्या वस्तू उत्पादित करण्यासाठी होत असतो. कारण इतर देशांमध्ये उपलब्ध असणारं अतिरिक्त मनुष्यबळ आणि त्या देशांमधील वेजेस म्हणजे पगाराची जी काही तुलना करता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी तो अतिशय कमी पगारामध्ये सुद्धा लोक त्या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच त्याचा परिणाम या वस्तूंच्या उत्पादनावरती होत असतो. परंतु जे काही ट्रम्प टॅरिफ आता लागू केले जात आहे त्याच्यामधून अमेरिकेमध्ये आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्या वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढताना आपल्याला पाहायला मिळतील. असे केल्याने अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो इतर देशांकडून किंवा पक्क्या मालाचा पुरवठा केला जातो त्यातून या ट्रम्प टॅरिफ मधून त्या कच्च्या मालांच्या किमती किंवा एकूणच ज्या काही एंड प्रोडक्ट आहेत वस्तू आहेत त्यांच्या किमती वाढत असताना पाहायला मिळतील आणि यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेची जी सप्लाय चेन आहे ती डिस्टर्ब होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. आता या सर्व गोष्टींचा भारताच्या एकूणच अर्थव्यवस्थेवरती चांगला किंवा सकारात्मक परिणाम कशा प्रकारे होऊ शकतो हे पाहणं गरजेचं आहे. अमेरिका खूप मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात करते. मेक्सिको, कॅनडा, चायना, भारत, तैवान, इंडोनेशिया
युरोपियन युनियन या देशांकडून वेगवेगळ्या वस्तू अमेरिका आयात करत असते. या आयातीमध्ये जर आपण एकूणच पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांची जर एकूण इम्पोर्ट एक्सपोर्ट जर आपण ट्रेड पाहिला तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चायनीज वस्तूंचा निर्यात ही अमेरिकन बाजारामध्ये केली जाते. तो वाटा एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तयार होणाऱ्या उत्पादित वस्तूंच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे. आणि ज्या प्रकारे ट्रम्प टॅरिफ लावतायत चायनावरती विशेष करून, तर त्याचा परिणाम हा भारतीय बाजारांवरती खूप चांगल्या प्रकारे किंवा भारतीय उद्योगांवरती खूप चांगल्या प्रकारे भविष्यात पाहायला मिळू शकतो. जर आपण एकूण विचार केला की ट्रम्प US आणि चायना आणि US आणि इंडिया यांच्या जर तुलना करता आपण जर पाहिलं तर जो काही यांचा ट्रेड डेफिसिट आहे, US चायनाचा जो काही व्यापार आहे अमेरिका आणि चायना यांच्यामध्ये, तो $600 बिलियन व्यापार पाहायला मिळतो. आणि भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये हा जो व्यापार आहे हा फक्त $130 बिलियन आहे. म्हणजे 5 पट इकॉनॉमीचा जो काही इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे तो US चायना हा जास्त आहे US इंडियापेक्षा. या चायनावरतीच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खूप मोठ्या प्रमाणामध्ये टॅरिफ लावताना पाहायला मिळत आहेत. एकूणच त्यांचा या टॅरिफचा जर विचार केला तर चायना +1 अशा प्रकारची स्ट्रॅटेजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पाहायला मिळते आणि त्याचा सर्वाधिक फायदा हा भारताला होऊ शकतो. आता भारत सुद्धा अमेरिकेमध्ये काही वस्तू निर्यात करतो, त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये ज्या वस्तू निर्यात केल्या जातात भारताकडून एक्सपोर्ट केल्या जातात, अमेरिका त्या वस्तूंवर खूप कमी प्रमाणात टॅरिफ लावतं. तसंच भारत काही वस्तू अमेरिकेकडून इम्पोर्ट करतो म्हणजे आयात करतो, त्या वस्तूंवरती भारत खूप मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावतं किंवा कर लावतं. परिणामी अमेरिकन वस्तू भारतीय बाजारामध्ये महाग होतात असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. तर या गोष्टींचं एक सोल्युशन काढण्याचा जो भारत सरकार प्रयत्न करत आहेत, अतिशय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याचा आपल्याला भारतीय बाजारांमध्ये भारतीय उद्योगांमध्ये पाहायला मिळू शकतो. याचा जर एकूण विचार केला आपण डिटेलमध्ये तर आपण असं पाहूयात की चायना आणि अमेरिका यांच्यामध्ये जो काही व्यापार चालतो तो जसं आपण पाहिलं की भारताच्या तुलनेमध्ये 5 पट व्यापार चायना आणि अमेरिकेमध्ये चालतो. एकूणच चायनाला टार्गेट करणं अशा प्रकारचा एक व्ह्यू या ट्रम्प टॅरिफ मधून आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रम्प यांच्याकडून केली जाणारी वक्तव्य भारताच्या बाबतीत आणि एकूणच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत जर आपण पाहिली तर ती अतिशय सकारात्मक आहेत अशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच प्रकारची सकारात्मक पावलं भारतीय सरकार किंवा भारत सरकार मोदी गव्हर्नमेंट यांच्याकडून पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमेरिकेतील ज्या वस्तू भारतामध्ये आयात केल्या जातात त्या वस्तूंवरती टॅरिफ कमी करणं अशा प्रकारची एक इनिशिएटिव्ह भारत सरकारकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि असं जर काही झालं तर त्याचा खूप चांगला परिणाम भारतीय उद्योगांवरती आणि एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेवरती पाहायला मिळू शकतो. आणि हे होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. जर आपण US चायना आणि म्हणजे अमेरिका चायना यांचे जर बाबतीत विचार करायचा झाला तर त्यांचा जो काही व्यापार आहे एकूण तो आहे $600 बिलियन आणि आपला अमेरिकेबरोबरचा व्यापार आहे $130 बिलियन. म्हणजे 5 पट इम्पोर्ट एक्सपोर्ट हे अमेरिका आणि चायनामध्ये चालतात. सर्वाधिक वस्तू ज्या चायनामधून अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट केल्या जातात त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट यांचा वाटा हा भरमसाठ आहे. या एका सेक्टरबद्दल जर तुलना करायची झाली भारत आणि चायनाची अमेरिकेच्या कॉन्टेक्स्टमध्ये तर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट यांचा जो निर्यात अमेरिका चायनामध्ये करतं तर तो एकूण व्यापार हा $125 बिलियन एवढा आहे. आणि भारताच्या बाबतीत जर विचार करायचा झाला एकूणच इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटच्या बाबतीत तर तो व्यापार फक्त $10 बिलियन आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गॅप आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासोबतच मशिनरी, न्यूक्लिअर रिएक्टर आणि बॉयलर हा सुद्धा एक खूप मोठा सेक्टर आहे की जे चायना अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करत असतं. त्याचा एकूण वाटा अमेरिका चायनाच्या तुलनेत $90 बिलियन आहे.
आणि याच वस्तूंचा अमेरिका आणि इंडियाच्या तुलनेत जर तुलना करायची झाली तर तो फक्त $6 बिलियन आहे. म्हणजेच ऑलमोस्ट 10 पट अतिरिक्त या सेक्टरमध्ये चायना अमेरिकेला या गोष्टी एक्सपोर्ट करत असते. नेक्स्ट सेक्टर बद्दल जर बोलायचं झालं तर टॉय, गेम्स आणि स्पोर्ट्स ज्या काही गोष्टी आहेत रिलेटेड त्यांचा जो निर्यात आहे अमेरिका चायनाला करते, सॉरी चायना अमेरिकेला करते, तर ती आहे ऑलमोस्ट $30 बिलियन. आणि भारताची ही निर्यात किती आहे अमेरिकेला? $190 मिलियन. अतिशय कमी प्रमाण पाहायला मिळतं एकूण चायनाच्या तुलनेमध्ये. प्लास्टिक्स, टेक्सटाईल प्रोडक्ट यांच्या बाबत जर बोलायचं झालं तर प्लास्टिकचा जो वाटा आहे चायनाचा अमेरिकेमध्ये तो $25 बिलियन आहे आणि भारताचा फक्त $3 बिलियन आहे. टेक्सटाईल प्रोडक्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर $11 बिलियन एवढा वाटा चायनाचा आहे आणि भारताचा हा वाटा फक्त $3 बिलियन आहे. फुटवेअर प्रोडक्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर $10 बिलियन चायनाचा वाटा आहे अमेरिकेमध्ये आणि भारताचा वाटा हा फक्त $400 बिलियन एवढा आहे. ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स याबद्दल बोलायचं झालं तर $10 बिलियन एवढा वाटा चायनाचा पाहायला मिळतो आणि भारताचा $3 बिलियन एवढाच वाटा पाहायला मिळतो. या एकूण सेक्टर बद्दल आपण का चर्चा करतोय? कारण अमेरिका आणि चायना, अमेरिका ज्या वस्तू चायनामध्ये एक्सपोर्ट करते आणि भारत ज्या वस्तू चायनामध्ये अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करतो त्यांची जर तुलना करता तर अमेरिकेचा एक्सपोर्ट चायनाचा एक्सपोर्ट अमेरिकेमध्ये हा भारताच्या तुलनेमध्ये 10 ते 15 पट अधिक पाहायला मिळतो या सर्व सेक्टरमध्ये. आणि मग आता जर एकूणच जर हे जे काही ट्रेड हे चालू आहे, वॉर चालू आहे अमेरिका, चायना किंवा इतर सोबतच अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये हे पाहायला मिळते. परंतु ज्या प्रकारचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे, जर तो प्रयत्न झाला आणि एकूणच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे खूप ऑप्टिमिस्टिक आहेत या बाबतीमध्ये की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे हा एक ट्रेड जो वॉर आहे हा सेटल होऊ शकतो. असं जर झालं तर ज्या गोष्टी चायना अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करत आहेत त्याच वस्तूंचा एक्सपोर्ट भारताकडून अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि याचा जो काही स्कोप आहे तो जसं आपण पाहिलं की 10 ते 15% अधिक वस्तू चायना अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करते. जर तो जो काही गॅप आहे तो जर भारत भरून काढू शकला आणि त्या प्रकारे भारतीय सरकारचे प्रयत्न चालू आहेत. एकूणच जर आपण भारतीय सरकारकडून या सर्व क्षेत्रांमध्ये, या सर्व सेक्टरमध्ये केली जाणारी इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI जो या सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय जे कॅपिटल व्हेंचर्स आहेत, जे भांडवल पुरवतात मोठमोठे गुंतवणूकदार, त्यांच्याकडून केली जाणारी जी गुंतवणूक आहे या सर्व सेक्टरमध्ये ती पाहिली. आणि त्यासोबतच भारत सरकारकडून विविध प्रकारच्या PLI स्कीम म्हणजे प्रोडक्ट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम ज्या आहेत ज्याच्या मार्फत या सर्व सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पादनाला चालना दिली जाते, एक्सपोर्टला चालना दिली जाते. या सर्व PLI स्कीम पाहता, भारताची या सेक्टरमध्ये चालू असलेली गुंतवणूक पाहता भविष्यामध्ये चायना +1 म्हणजेच भारत हा अमेरिकेचा खूप मोठा व्यापारामधील भागीदार होऊ शकतो. आणि तशा प्रकारचा रोडमॅप ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून भारतासाठी तयार होत आहे, अशी एकूण परिस्थिती तयार होत आहे. याचा खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूणच भारताची प्रगती पाहता, भारताची GDP ग्रोथ पाहता, भारतामधील इन्फ्लेशन रेट पाहता या गोष्टींना पुढच्या काही काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. इलेक्ट्रॉनिक सेक्टर, फार्मा सेक्टर, फार्मा इक्विपमेंट सेक्टर, इलेक्ट्रिकल सेक्टर, टेक्सटाईल सेक्टर, फुटवेअर सेक्टर, सोलार एनर्जी सेक्टर, सोलार मॅन्युफॅक्चरिंग, ज्या काही सोलार बॅटरी आहेत ज्याला आपण बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम असं म्हणतो, या सर्व क्षेत्रामध्ये खूप मॅसिव्ह प्रकारची ग्रोथ आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळू शकते. आणि याचा एकूणच परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवरती, ग्रोथवरती होत असताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. 2014 ते 2023
या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही डबल झाली, 2 ट्रिलियन वरून ऑलमोस्ट 4.2 ट्रिलियन एवढा मोठ्या प्रमाणात एक्सपान्शन झालं. हे का झालं? याचा बेस काय होता? तर डोमेस्टिक कन्झम्पशन. हा सुद्धा एक खूप मोठा विषय आहे. भारताची डोमेस्टिक कन्झम्पशन कॅपॅसिटी इतकी जास्त आहे की फक्त डोमेस्टिक कन्झम्पशन वरतीच आपल्याला भारताची इकॉनॉमी ही 2 ट्रिलियन वरून 4 ट्रिलियन झाल्याचं पाहायला मिळतं. अमेरिकेच्या एक्सपोर्टमध्ये, अमेरिका इंडिया मध्ये जो एक्सपोर्ट ट्रेड झाला त्याच्यामध्ये काही मॅसिव्ह ग्रोथ आपल्याला गेल्या काही वर्षामध्ये पाहायला मिळाली नाही. मग एवढी ग्रोथ आली कुठून? तर डोमेस्टिक कन्झम्पशन मधून. भारताची डोमेस्टिक कन्झम्पशन कॅपॅसिटी किंवा त्याची रिक्वायरमेंट एवढी मोठी आहे की कुठल्याही प्रकारच्या अशा शॉकला आपण सहज मात देऊ शकतो. अशा प्रकारची एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती आहे. यासोबतच जर अमेरिका आणि भारत यांच्यामधील ट्रेड डील जर एक चांगला पर्याय देऊ शकलं तर भारतीय बाजारांमध्ये किंवा भारतीय बाजारातील उद्योगांमध्ये जे काही प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे ती 3, 4, 5 पट होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आपल्याला पाहायला मिळू शकते. अशा प्रकारची एकूणच परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या या करामुळे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की डोनाल्ड ट्रम्प यांचा हा जो काही टॅरिफ प्लॅन आहे तो भारतासाठी एक ग्रोथ रोडमॅप म्हणून आपल्याला समोर येताना पाहायला मिळू शकतो. एकूणच भारतीय बाजारामध्ये, ग्लोबल बाजारामध्ये, अमेरिकन बाजारामध्ये, चायनीज, जापनीज, जर्मन या सर्व बाजारांमध्ये एक आपल्याला उलथापालथ पाहायला मिळते. परंतु गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारांमध्ये FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांचा खूप मोठ्या प्रमाणात खरेदी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि ही खरेदी कधी होतीये? 2 एप्रिल रोजी ट्रम्प हे रेसिप्रोकल टॅरिफ लावणार आहेत. हे माहीत असून सुद्धा भारतीय बाजारांमध्ये FII कडून खूप मोठ्या प्रमाणात खरेदी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. भारतीय बाजार एकूणच खूप मोठ्या प्रमाणात करेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. हे करेक्शन ही मंदी नसून ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. भारतीय बाजार 2025 मध्ये कदाचित आपल्याला निफ्टीवरती एक ऑल टाइम हाय पाहायला मिळू शकतो. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची तेजी आपल्याला भारतीय बाजारामध्ये पाहायला मिळू शकते. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं जे काही टार्गेट आहे $10 ट्रिलियन इकॉनॉमीचं 2047 पर्यंत, हे आपल्याला त्याच्या अगोदरच साध्य होत असताना पाहायला मिळू शकतं. आणि याचा एकूणच कारण आहे ट्रम्प टॅरिफ. याचा विपरीत परिणाम भारतीय बाजारावरती पाहायला मिळणार नाही. तर त्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्याला एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळू शकतो. खूप मोठ्या प्रकारची अपॉर्च्युनिटी भारतासाठी तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि या अपॉर्च्युनिटीचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे. भारतीय सरकारकडून ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट किंवा लिक्विडिटी मार्केटमध्ये इन्फ्यूज केली जात आहे त्याचा एकूणच जर विचार केला, RBI कडून उचलली जाणारी पावलं यांचा एकूण जर विचार केला, CRRच्या दरामध्ये केलेली कपात, रेपो रेटमध्ये केलेली कपात आणि आता येणाऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा RBIच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये रेपो रेटमध्ये कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. खूप मोठ्या प्रमाणात मॅसिव्ह लिक्विडिटी इंडियन मार्केटमध्ये इन्फ्यूज केली जात आहे गव्हर्नमेंट कडून, RBI कडून. FDI कडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात. FDIचा जर विचार केला तर $1 ट्रिलियन FDIचं उद्दिष्ट भारताने 2025 मध्ये साध्य केलेलं आहे. $1 ट्रिलियन एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट FDI कडून भारतीय उद्योगांमध्ये केली जात आहे. यातून भारतीय उद्योगांबद्दलची विश्वासार्हता, त्यांच्यातील पोटेन्शियल आणि एकूणच भारताच्या बाबतीत तयार होत असलेली पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. या सर्वांचा खूप सकारात्मक परिणाम 2025 मध्ये भारतीय बाजारामध्ये पाहायला मिळू शकतो. आणि एकूणच ग्लोबल मार्केटचा जर विचार केला तर भारतीय बाजार, भारतीय शेअर बाजार, भारतीय स्टॉक मार्केट ग्लोबल मार्केटला आउट परफॉर्म करताना आपल्याला पाहायला मिळू शकतील. त्यामुळं घाबरून न जाता चांगल्या सेक्टरमध्ये, चांगल्या सेक्टरचा डिटेल स्टडी करून आपण आपली इन्व्हेस्टमेंट करत राहणं, इन्व्हेस्टमेंट करत असताना ती एकदम न करता पार्टली इन्व्हेस्टमेंट करत राहणं हे निश्चितच खूप फायद्याचा ठरू शकतं असं आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूणच निफ्टी ॲट 32,000
2025 मध्येच निफ्टी आपल्याला 32,000पर्यंत जात असताना पाहायला मिळू शकतो आणि त्याचं कारण आहे ट्रम्प टॅरिफ. मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चार्ट ट्रेडर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रत्येक सेक्टर बद्दल आपण अतिशय डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. त्या सेक्टरमध्ये होत असलेली इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामधील ग्रोथ पोटेन्शियल आणि एकूणच त्याचा आपल्या गुंतवणुकीवरती किंवा आपली गुंतवणूक कशा प्रकारे असायला पाहिजे याविषयी सेक्टर वाईज आपण चर्चा या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.